लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम मतांचा जोरदार फटका भाजपला आणि राज्यामध्ये महायुतीला बसला। एवढे का दुरावले मुस्लिम मतदार आणि मुस्लिम मतं दुरावल्यामुळे कोण अलर्ट झालंय पाहूयात। ये आपका मंगलसूत्र भी बचने नहीं देंगे। थेट मंगळसूत्राबद्दलचं मोदींचं हे वक्तव्य मुस्लिमांच्या विरोधात गेलं। हिंदू मतदारांसाठी भगवं राजकारण करताना मुस्लिम मात्र दुखावले गेले आणि 2024च्या निवडणुकीत मुस्लिम मतदान गेम चेंजर ठरलं। महाराष्ट्रात 30 मुस्लिम बहुल मतदारसंघात महायुतीला मोठा फटका बसला। एका सर्व्हेनुसार काँग्रेसला मिळणाऱ्या मुस्लिम मतांचा टक्का यंदा 33 वरून 38% इतका झाला। इंडिया आघाडीतल्या सर्व पक्षांना मुस्लिम मतांचा फायदा झाला। काँग्रेस वगळता इतर पक्षासाठीचं मुस्लिम मतदान तब्बल 23% वाढलं। मंगळसूत्र, वोट जिहाद आणि घुसपैठिये हे भाजपचे नरेटिव्ज मुस्लिमांच्या विरोधात गेलं आणि मुस्लिमांची एक गठ्ठा मतं इंडिया आघाडीला मिळाली। महायुतीत असलेल्या भाजप शिवसेनेला मुस्लिम मतांमुळे फारसा फरक पडणार नसला तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र मोठा फटका बसलाय। त्यामुळेच आता विधानसभेत भलेही महायुती असली तरी आपला अजेंडा वेगळा ठेवायचा असा सूर राष्ट्रवादीच्या मेळाव्यात दिसला। मुस्लिम समाजातील लोकांना मौलाना आझाद वक्फ बोर्डावर नियुक्त करणं, विधान परिषद आणि राज्यसभेच्या रिक्त जागेवर अल्पसंख्याकांना संधी देणं, महामंडळावर शक्य असेल तिथे अल्पसंख्याकांना नियुक्त करणं, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी अल्पसंख्याक समुदायासाठी अधिक लक्ष देणं, राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अधिक तरतूद अल्पसंख्याक समाजासाठी करून योजना जाहीर करणं, अशा अल्पसंख्याक अजेंड्यातून मुस्लिम मतदार परत जवळ आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीनं सुरू केलाय। देशात 14% असलेल्या मुस्लिम समाजाची मतं यंदा निर्णायक ठरली। त्याचा मोठा फटका राज्यात महायुतीला बसला। लोकसभेच्या निवडणुकीत फारसं यश पदरात न पडल्याने राष्ट्रवादीचे नेते अधिक जागरूक झालेले आहेत। विधानसभेची निवडणूक अस्तित्वासाठी महत्त्वाची असणार आहे। जर विधानसभेत अपेक्षित यश मिळालं नाही तर मात्र राजकीय जीवनच अंधारात जाणार की काय अशी शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।